17व्या शतकात राजस्थानच्या रणथंबोर किल्ल्यावर एक अजब घटना घडली। महाराज विक्रमसिंह यांच्याकडे एक साधू आला आणि म्हणाला, राजन, जर तुम्हाला अमर व्हायचं असेल, अनंत संपत्ती मिळवायची असेल तर नागमणी मिळवा, पण लक्षात ठेवा ती मिळवणाऱ्याचं आयुष्य फार काळ टिकत नाही। महाराजांनी हे आव्हान स्वीकारलं। त्यांनी आपल्या शूरयोद्ध्यांना जंगलात पाठवलं। अखेर एका घनदाट अरण्यात एका विशाल नागाच्या मस्तकावर झगमगणारी नागमणी दिसली। पण जसेच त्यांनी ती मिळवण्याचा प्रयत्न केला तसंच तो नाग प्रचंड संतापला। एकामागोमाग एक सैनिक मृत्युमुखी पडले। शेवटी फक्त एक जण परतला, तोही काही दिवसातच विचित्र आजाराने मृत्यू पावला। ही गोष्ट ऐकल्यावर आजही प्रश्न उभा राहतो, खरंच नागमणी मिळवणाऱ्याचं आयुष्य संपतं का, की हे एक फक्त मिथक आहे? नागमणी म्हणजे काय? प्राचीन ग्रंथानुसार नागमणी हे एक तेजस्वी दिव्य मणी आहे, जी केवळ काही विशेष नागांच्या मस्तकावर निर्माण होते। ही मणी इतकी शक्तिशाली असते की ती अंधारातही प्रकाशमान असते। मान्यता आहे की ज्याच्याकडे ही मणी असते तो अकल्पित संपत्ती आणि अपार शक्ती मिळवतो। काही जण तर असं म्हणतात की नागमणीची शक्ती एवढी अफाट असते की ती माणसाला अमरत्व देऊ शकते। पण या अमरत्वासोबतच एक भयंकर शापही असतो, ती मिळवणाऱ्याचा मृत्यू निश्चित असतो। इतिहासातील रहस्यमय मृत्यू। भारतीय इतिहास आणि लोककथांमध्ये नागमणीशी संबंधित अनेक रहस्यमय घटना आहेत। बंगालच्या एका राजघराण्यातील राजकुमाराने नागमणी मिळवण्याचा दावा केला होता, पण काही आठवड्यातच तो अचानक मरण पावला। नेपाळच्या जंगलात एका तांत्रिकाने नागमणी मिळवली, पण काही दिवसांनी तो अनाकलनीय पद्धतीने बेपत्ता झाला। 18व्या शतकातील ब्रिटिश अधिकाऱ्याने भारतात नागमणीचा शोध सुरू केला। काही स्थानिक लोकांनी त्याला चेतावणी दिली, पण तो ऐकला नाही। काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या शरीरावर नागदंशासारखे गुण आढळले। काय आहे नागमणीचं सत्य? नागमणीचं अस्तित्व खरोखरच आहे का, की हा एक फक्त भास आहे? तज्ज्ञांच्या मते काही विशिष्ट प्रकारच्या जीवाश्म खड्यांना लोक नागमणी समजतात। काही संशोधकांचा विश्वास आहे की हे एक फक्त लोककथा आहे, जी लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी तयार केली गेली आहे। पण आजही काही तांत्रिक आणि गूढशास्त्र अभ्यासक सांगतात की नागमणी ही केवळ कथा नाही, तर ही एक अशी गूढ शक्ती आहे जिला मिळवणाऱ्याच्या आयुष्यावर परिणाम होतो। तर मग नागमणी मिळवणाऱ्याचं आयुष्य खरंच संपतं का? याचं नेमकं उत्तर कोणाकडेच नाही। काही जणांना नागमणी हा अपार शक्तीचा स्रोत वाटतो, तर काहींसाठी ती केवळ भीती पसरवणारी एक आख्यायिका आहे। पण एक गोष्ट मात्र नक्की, जो कोणी नागमणीच्या शोधात गेला त्याचं आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहिलं नाही। नागमणीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करा। अशाच माहितीसाठी वर्ड मराठीला नक्की सबस्क्राईब करा।